मला निश्चितपणे असं वाटतं की या शौर्याचं कुठलं मोल नाही आहे, पण ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो 2014 साली आणि त्यानंतर 2015ला आम्ही कारगिल विजय दिवस हा साजरा करत होतो आणि त्यावेळी लक्षात आलं की आमचे जे सैनिक शहीद होतात त्या शहीदांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने केवळ 3 लाख रुपये आपण द्यायचो। आम्ही हा निर्णय केला। पहिल्या वर्षी ते 10 लाख केले, पुढच्या वर्षी ते 25 लाख केले आणि 2017 साली निर्णय घेऊन आमच्या राज्यातल्या शहीदांना 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केला आणि त्यानंतर आमच्या राज्यातल्या शहीदांना आम्ही 1 कोटी रुपये त्या ठिकाणी देतो। अर्थात मी जसं सांगितलं की त्यांच्या मृत्यूचा कुठलाच मोल नाही, पण किमान त्यांच्या परिवाराला हे लक्षात आलं पाहिजे की त्यांनी कुटुंबातला एक व्यक्ती गमावला असला तरी अख्खं महाराष्ट्र त्यांचं कुटुंब आहे, हा भारत देश त्यांचं कुटुंब आहे, त्यांची काळजी निश्चितपणे त्यांचा देश घेईल। आणि म्हणूनच अनेक निर्णय आपण त्या काळामध्ये आणि आता देखील घेतले आणि मी निश्चितपणे सांगतो आमच्या या सेनेचा आम्हाला अभिमान आहे आणि या सेनेच्या पाठीशी पूर्ण ताकदीने क्षमतेने आम्ही देखील उभे राहू।